बरोबर 1 किलो प्रमाणात डिंकाचे एकदम खुसखुशीत असे भरपूर दिवस टिकणारे लाडू बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला किसलेलं खोबरं भाजून घेत आहे. त्यानंतर तीळ आणि खसखस भाजून घ्यायची. त्यानंतर त्याच कढईमध्ये मगज बी आणि भोपळ्याचे बी भाजून घ्यायचे. चमचाभर तुपामध्ये खारीक पावडर भाजून घ्यायची. त्यानंतर तुपामध्ये डिंक चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. उरलेल्या तुपामध्ये काजू, बदाम आणि मनुके सुद्धा तळून घ्यायचे. भाजून घेतलेलं खोबरं हाताने चुरून घ्या किंवा मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर सुके जिन्नस मिक्सरला बारीक करून घ्यायचे. मनुके मी इथे बारीक केलेले नाहीत. डिंक आणि काजू बदाम सुद्धा बारीक करून घ्यायचे. हे सगळे जिन्नस परातीमध्ये हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर गूळ आपल्याला इथे वितळवून घ्यायचा आहे. चमचाभर तूप आणि 2-3 चमचे पाणी घालून गूळ चांगला वितळून घ्यायचा. त्यामध्ये सुंठ पावडर घालायची. गुळाचं हे गरम गरम मिश्रण परातीमध्ये घालायचं आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेच याचे लाडू बांधायचे. डिटेल रेसिपी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब